गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। मनातल्या पानावर या कविता संग्रहाचे प्रकाशन, प्राध्यापिका योगिता कदम यांच्या साहित्य प्रवासाची नवी सुरुवात। प्राध्यापिका योगिता कदम लिखित मनातल्या पानावर या पहिल्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सुप्रसिद्ध लेखक देवा झिंजाळ यांच्या हस्ते कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी वेलवेट कविशा पब्लिकेशनच्या संपादिका व प्रकाशिका वर्षा ठुकरुल प्रमुख उपस्थितीत होत्या। तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी, अत्पेष्ट, मित्र परिवार आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनातल्या पानावर हा प्राध्यापिक योगिता कदम यांचा पहिलाच कविता संग्रह असून त्यामधील कविता मानवी भावना, नाती, स्त्रीमन, जीवनातील संघर्ष, आनंद, वेदना आणि आशावाद यांचे संवेदनशील चित्रण करतात। सहज ओघावत्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या शब्दात व्यक्त झालेल्या या कविता प्रत्येक वाचकाला स्वतःच्या आयुष्याशी जोडून ठेवतात। प्रकाशानंतर गरजा रायगड 7 संवादशी विषय संवाद साधताना प्राध्यापिका योगिता कदम म्हणाल्या, मनात साचलेल्या भावना, अनुभव आणि जीवनातील विविध प्रसंगांना कवितेच्या रूपात मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। योगिता कदम यांचं पहिलं पुस्तक प्रदर्शित झालेलं आहे, तर त्याचं नाव आहे मनातलं पानावर। तर ह्याचा अंतरंग काय आहे, ह्याच्यात कोणकोणत्या कविता संग्रह आहेत, मी आत्ताच नुकतंच त्याला उघडलं तर पहिली सुरुवातच आईनी केलंय। याचा अर्थ ह्याच्यात ज्या कविता असतील त्या नक्कीच दमदार कविता असतील। तर आपण त्यांच्या मुखातून ऐकायचं आहे की नक्की ह्यामध्ये कोणकोणत्या कविता आहेत, कशा प्रकारच्या कविता आहेत। तर मॅडम, कशा प्रकारचं आपला पहिला पुस्तक प्रदर्शित होतंय, तर कसं वाटतंय आणि कशा प्रकारचा अंतरंग आहे? साहजिकच पहिलं पुस्तक जे आहे, पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, ही गोष्ट माझ्यासाठी खरं तर खूप मोठी आहे। कारण लेखन आणि वाचनाची आवड होती, पण लेखन कधी सुरुवात केलं नव्हतं। पण जेव्हा भालचंद्र नेमाडे सरांशी संवाद साधल्यानंतर जेव्हा एक लेखिका म्हणून नाव आपलं ओळखलं जावं आणि त्यासाठी तिथून ही सुरुवात झाली। मनातलं पानावर साहजिकच असं मी ठरवून एखादी कविता केली असं कधीच नाही, म्हणजे अशी बसलेले असताना असं मनात सहज आलं आणि त्यातून उमटलेल्या या कविता आहेत। किंवा समाजामध्ये काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत, मग त्या कुठेतरी व्यक्त होण्यासाठी तशाही कविता तुम्हाला या संग्रहामध्ये पाहायला मिळतील। निसर्गपर कविता सुद्धा आहेत आणि अपेक्षा, की दुसऱ्यांकडून अपेक्षा आपण ठेवण्यापेक्षा अपेक्षा न ठेवता जर आपण राहिलं तर आपल्याला खरा आनंद मिळतो। या सगळ्याचा सारांश तुम्हाला या कवितामध्ये नक्कीच मनातलं पानावर, म्हणजे त्या तुमच्या मनाशी पण कुठेतरी जोडल्या जातील अशा या कविता संग्रहामध्ये कविता आहेत। त्यामुळे नक्की वाचावं वाचकांनी। साधारणतः किती कविता ह्या पूर्ण संग्रहात आहेत? पूर्ण संग्रहामध्ये 59 कविता आहेत। साधारण पहिलं पुस्तक कुणाला तरी आपण अर्पण करत असतो, तर हा पुस्तक आपण असं कुणाला अर्पण केलेलं आहे? साहजिकच माझे आई आणि पप्पा जे आहेत त्यांना ते अर्पण केलंय। कारण त्यांनीच शिक्षण जे दिलं, कारण त्यांनी सांगितलं की कधीही काही कष्ट तर करायचेच आहेत, पण त्याच्या जोडीला शिक्षणाची खूप आवश्यकता आहे। त्यामुळे कष्ट आणि शिक्षण यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट शक्य करू शकता आणि त्यामुळे साहजिकच त्यांनाच ते समर्पित केलेलं आहे। महत्वाची गोष्ट विचार केला तर पहिलं गुरु आपण जर कोण असतं आपलं, तर आई वडील असतात आणि आई वडिलांना त्यांनी समर्पित केलेलं आहे। जर विचार केला तर आपल्या पेड मधल्या ह्या लेखिका आहेत आणि यांचं पहिलं हे संग्रह आहे। तर सर्व वाचकांना किंवा कविता प्रेमींना मी विनंती करेल, तुम्ही जास्तीत जास्त यांना प्रतिसाद द्या आणि हा पुस्तक पूर्ण कविता संग्रह आपल्या संग्रहालयात किंवा आपल्या वाचनालयात ठेवा अशी ही विनंती करतो। धन्यवाद। कविता प्रेमी वाचकांना मनातल्या पानावर हा कविता संग्रह उपलब्ध असून पुस्तक खरेदीसाठी इच्छुकांनी प्राध्यापिका योगिता कदम, समर्थ बिल्डिंग, फ्लॅट नंबर 207, दुसरा मजला, देवनगरी सोसायटी, पेण, रायगड येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। पहिल्याच कविता संग्रहातून प्राध्यापिका योगिता कदम यांनी आपल्या संवेदनशील लेखणीची प्रभावी छाप उमटवली असून मनातल्या पानावर हा संग्रह मराठी कविता प्रेमींसाठी एक भावस्पर्शी आणि वाचनयोग्य साहित्य कृती ठरणार आहे। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।